पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त दळणवळण असलेला राज्यमार्ग म्हणजे मनोर वाडा भिवंडी आणि याच महत्त्वाचा मार्ग असलेल्या वाडा मनोर मार्गावर पाली येथे पिंजाळ नदीवरील पूल धोकादायक बनत चालला आहे। या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून या पुलाची अवस्था देखील आता करळगाव पुलाप्रमाणे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण हा पूल देखील जुना असून याची क्षमता देखील आता सार्वजनिक बांधकाम विभागाने तपासण्याची गरज आहे। सध्या या महामार्गावर शेकडो टनाचे वाहन धावत असल्याने त्यातच पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने पुलाचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मनोरवाडा मार्ग ठप्प देखील होऊ शकतो आणि जिल्ह्याचा मुख्य मार्गावरील एकमेव जोडणारा पूल असून संपर्क तुटू शकतो। खरं म्हणजे या पाली येथील पिंजाळ नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन बंद पडत असतात व त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या देखील उद्भवत असते। या पुलावरून जाण्याकरिता अवजड वाहनांना व लहान वाहनांना देखील तारेवरची कसरत करावी लागत असते। सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष दिले नाही तर हा पूल देखील क्षतिग्रस्त होऊ शकतो। तर बाजूला असलेला पूल देखील गेल्या 10 ते 12 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्याने त्याचे देखील काम कधी सुरू होईल असा सवाल प्रवासी नागरिक करत आहेत। एकूणच या मार्गाची आता देखभालीचे आणि दुरुस्तीचे काम पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आले आहे। खरं म्हणजे या आधी सुरुवातीला मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गाचे देखभालीचे व दुरुस्तीचे काम सुप्रीम कंपनीकडून काढून घेत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग यानंतर ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सुपूर्द केले होते। मात्र यामध्ये कोणतेही योग्य रीतीने रस्त्याची कामे झाली नसून खर्चासाठी उपलब्ध झालेल्या शासनाकडून निधीचा अधिकारी व ठेकेदारांनी लाटण्याचेच काम केले। मात्र आता पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।